बांगलादेशमध्ये अराजकता माजली, मात्र त्या संदर्भातली चिंता विदर्भातल्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये दिसून येत आहे। कारण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्रा जो आहे तो गेले अनेक वर्ष बांगलादेशमध्ये निर्यात होत होता, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले होते। मात्र बांगलादेशमधील अराजक परिस्थितीमुळे विदर्भातील शेतकरी असतील, संत्र्याचे व्यापारी निर्यातदार असतील किंवा संत्र्यासाठी काम करणारे ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी असतील, सर्वजण यंदा चिंतेत आहेत। बांगलादेशची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे? चिंता वाढवणारी आहे, निश्चितच चिंता वाढवणारी आहे। कारण जो आमचा संत्रा 2020 पासून जात होता तो या ड्युटी वाढल्यापासून तो आमचा कमी आणि आता तर तिथे राजकीय स्टॅबिलिटी नसल्यामुळे आता तो जाणारा जो 25-30 हजार टन संत्रा मागच्या वर्षी जो गेला तोही यावर्षी आमचा जाणार नाही। आणि हा विदर्भामध्ये जे संत्र्याचं पीक आहे हे यावर्षी असं मोठ्या प्रमाणात आलेलं पीक आहे। म्हणजे या शेतकऱ्यांनी संत्रा विकावा कसा, त्याचे पैसे करावे कसे, हे संत्र्याची शेती करावी की नाही करावी अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। आणि याच्यावरती कुठेही शासनाचं लक्ष नाही आहे, ते केंद्र शासन असो की आमचं महाराष्ट्र शासन असो की, कारण तिथली राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे, स्टॅबिलिटी नसल्यामुळे आमचा संत्रा तिथे मुळीच जाणार नाही। शासनाने एक धोरण इथे आखायला पाहिजे, तुम्ही कांद्यासाठी शासनाचं त्याला राजाश्रय मिळतो, तुम्हाला ऊसासाठी तुम्ही राजाश्रय देता, तुम्ही डाळिंबासाठी देता, तुम्ही द्राक्षासाठी देता, संत्र्याकडे का तुमचं लक्ष नाही? मी तुम्ही विदर्भाच्या शेतकऱ्यांना म्हणजे वाऱ्यावरती सोडलेलं आहे का? तर ह्या सगळे प्रश्न आमचे सोडवण्याकरता आणि इथला संत्रा उत्पादक शेतकऱ्याला वाचवण्याकरता तुम्ही जे बाकीचे जे गल्फ कंट्रीज आहे, आजूबाजूच्या भारताच्या जवळच्या ज्या कंट्रीज आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून द्या आणि हा शेतकरी तुम्ही वाचवा। गेल्या अनेक दिवसांपासून संत्रा निर्यात बांगलादेशला वाढली होती, त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत, प्रगतिशील शेतकरी जे आहेत ते नव्याने आणि नव्या जोमाने उत्पादन घेत होते, यंदा अडचणीत आले। संत्र्याचा जो भाग आहे, जो पिकण्याचा भाग आहे तो सुद्धा बराच वाढलेला आहे। आधी अहमदनगर जिल्ह्यातही संत्रा होत नव्हता, पण गेल्या काही वर्षापासून अहमदनगर, राजस्थान या ठिकाणी सुद्धा संत्रा व्हायला लागला होता, कारण संत्र्याचं निर्यातीचं प्रमाणसुद्धा चांगलं होतं। पण मध्ये जसं साहेबांनी सांगितलं की संत्र्यावरची ड्युटी वाढल्यामुळे त्या अडचणी होत्याच, त्याच्यातही संत्रा जो निर्यात होत होता तो निर्यात होणार नाही आणि संत्र्याचा उत्पादक अजूनही प्रचंड तणावाखाली आहे सध्या की सरकारने याच्यात काहीतरी करावं। कारण संत्र्याचा उत्पादक हा एक उत्पादक असा आहे ज्याला सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही। आपल्यासोबत संत्र्याचे निर्यातदार सुद्धा आहेत, मला सांगा सध्या काय परिस्थिती आहे? जे बांगलादेशचे व्यापारी आहे गेल्या काही दिवसात त्यांच्याशी संपर्क झाला आहे का, आणि ते एक गाडी सुद्धा बोलवण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या आहेत का? मागच्या 4 वर्षापासून तसा तर हा प्रॉब्लेम चालूच आहे, पण आता मागील 2 वर्ष कसे तरी रडगडत ते काढण्यात आले। पण आता मागच्या वर्षीपासून इतका प्रचंड ताप झाला की तिथले जे व्यापारी होते, जे आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला येऊन बसायचे, ते शेतकऱ्यांशी डायरेक्ट डील करायचे, ते घ्यायचे, त्यांचं तर येणं बंदच झालं। त्यानंतर आम्ही ज्या लोकांना द्यायचो, आता ड्युटी वाढल्यामुळे आम्हाला ते पाठवणं शक्य झालं नाही, म्हणून आता समोर त्याला आता इथे कुठे आम्ही पाठवू शकत नाही। यावर्षी शेतकरी तर पूर्ण घाबरलेच आहे आणि आम्हाला तर समोरचं भविष्य काहीच दिसत नाही आहे की आता एवढा मोठा माल आम्ही पाठवायचा कुठं। गेल्या 3-4 वर्षात हंगामामध्ये दररोज किती गाड्या बांगलादेशला जात होत्या? दररोज म्हणजे डेलीला जवळपास 2000 टन माल जायचा आणि पूर्ण सीझन म्हणजे 2.5 लाखच्या जवळपास 1000 टन माल जायचा। तर यंदा त्या 2.5 लाख टन संत्र्यासाठी नवीन बाजारपेठ शोधण्याची गरज आहे। 100% नवीन बाजारपेठ पाठवली म्हणजे भेटली नाही तर संत्र्याचं काय होणार याचं आम्हालाच काही समजत नाही आहे। आपल्यासोबत महाऑरेंजचे मनोज जवंजाळ सर आहेत। मनोजजी, ज्या पद्धतीची परिस्थिती शेतकरी सांगत आहे, व्यापारी सांगत आहे, निर्यातदार सांगत आहे, फार कठीण प्रसंग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवला आहे। तसा हा कठीण प्रसंग मागच्या 4-5 वर्षापासून होताच, नाही होता असं नाही आहे। आणि याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी डेप्युटेशन दिलं आहे शासन लेवलवर, केंद्र शासन लेवलवर। तर याच्यामध्ये सन्माननीय गडकरी साहेबांनी बरीच मधल्या पिरियडमध्ये पीयूष गोयल आहे यांच्याकडे या बांगलाच्या ड्युटीबद्दल बोलले होते। आताही काही डेप्युटेशन मागच्या 1 महिन्या अगोदर पीयूष गोयलकडे गेले, परंतु त्यातल्या त्यात आता काय झालं की बांगलादेशमध्ये जे काही उलथापालथ झाली आणि उलथापालथ झाल्यामुळे जो काही संत्रा जात होता तो संत्र्याचा पुन्हा आता दबाव पूर्ण म्हणजे या मार्केटवर आला आहे। तर आमची अशी विनंती आहे, अडचणी आहे, नाही असं नाही आहे, या अडचणीमध्ये आम्हाला बऱ्यापैकी फडणवीस साहेबांनी म्हणजे आता आम्ही भेटून आलो, त्यांनी पण आश्वासन दिलं, गडकरी साहेबही मदत करत आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की
आपल्याला आता दीड महिना आपल्या हातात आहे. म्हणजे आता आपला चालू आहे ऑगस्ट आणि ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात संत्रा निघेल. तर माझी कळकळीची विनंती आहे, पियुषजी गोयल हे महाराष्ट्राचे म्हणजे रिप्रेझेंट करतात, सदस्य आहे, म्हणजे आपले खासदार महाराष्ट्राचे मुतून झालेले आहे, ते वाणिज्य मंत्री आहे. त्याचप्रमाणे शिवराजसिंग चौहान जे कृषी मंत्री आहेत ते मध्य प्रदेशचे जरी असले पण मध्य प्रदेशमध्ये जो भाग आहे संत्र्याचा, आपला हा छिंदवाडा जो जिल्हा आहे तो त्याच्यामध्ये संसर वगैरे अनेक मोठ्या प्रमाणात संत्रा होतो. तर हे दोन्ही मंत्री जे आहे ते संत्र्याच्या रिप्रेझेंट करणाऱ्या म्हणजे भागातले आहे. तर आमची अशी विनंती आहे पियुषजी गोयल साहेबांना, सन्माननीय केंद्रीय मंत्री आणि कृषी मंत्री सन्माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांना, की आतापासून जर इतर देश आहे, आपण जे बांगलादेशवर जरी डिपेंड असलो तर मधल्या पिरियडमध्ये पवार साहेबासोबत आमची मावाऱ्यांची एक मिटिंग झाली होती 5 वर्षा अगोदर. तर त्याच्यामध्ये चायनामध्ये सुद्धा एक मोठा चान्स आहे, पण आपल्या प्रोटोकॉलमध्ये संत्र्याचा उल्लेख नाही आहे. जसा राजाश्रयचा शब्द मगाशी ठाकरे साहेबांनी काढला तसं त्या प्रोटोकॉलमध्ये आपल्या संत्र्याचा उल्लेख नाही आहे. तर एक आमची विनंती अशी आहे की लवकरात लवकर एक दिल्लीला एक बैठक झाली पाहिजे. त्या बैठकीमध्ये या संत्र्याचा जो काही उत्पादन एवढे मोठे शेतकरी आहे याच्यामध्ये एकच जिल्हा नाही आहे, याच्यामध्ये अमरावती जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, इथला मोठा भाग आहे. आणि एवढ्या मोठ्या भागांमध्ये फक्त शेतकऱ्यासाठीच हा फायद्याची गोष्ट नाही आहे, तर कामगार आहे, ट्रान्सपोर्टवाले आहे, त्याच्यानंतर मंडीवाले आहे, अनेक लोकांचा रोजगार याच्यामध्ये हिरावला जाऊ शकतो. तर माझी कळकळीची विनंती आहे की ज्याच्यावर लवकर लवकर बैठक होऊन इतर देशामध्ये आपण विकू शकतो का, श्रीलंकेला देऊ शकतो का, चायनामध्ये आपण काम करू शकतो का, गल्फमध्ये चाललं असेल तर इथं काही सबसिडी आपण देऊ शकतो का कंटेनरच्या मागं, आणि भारतामध्ये जिथं जिथं संत्रा विकला जातो इथं कुठे अजून सबसिडी देऊन ट्रान्सपोर्टमधून मोठ्या प्रमाणात बाकी ठिकाणी वाटू शकतो का आपण. तर याच्यासाठी आमची विनंती शासनाला तीच आहे की अडचणी जरी असल्या तरी सोडू शकतं. आणि या अडचणी अशा ऊसामध्ये, त्याच्यानंतर द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांना माहीत आहे की तिथं काहीतरी कांद्याचा प्रश्न आहे. तर तशीच एक लवकरात लवकर बैठक जर झाली तर बरं, नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा रोष जो आहे संत्रा बागायतदारांचा आणि सर्वांचा, हा विधानसभेमध्ये रोष दिसल्याशिवाय राहणार नाही. तर जवळपास 2.5 लाख टन संत्रा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी बांगलादेशला जात होता. यंदा नवीन बाजारपेठ शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर, निर्यातदारांवर आलेली आहे. अजूनही 1.5 महिन्याचा कालावधी आहे. संत्र्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून 1.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी पुढाकार घेऊन मार्ग शोधावा अशी मागणी जी आहे ते विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आणि संत्र्याच्या उत्पादनाशी जोडलेले जे सर्व घटक आहेत ते करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.